नमस्कार मित्रमंडळींनो, आपल्या अविरत या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे अगदी ढोल ताशांच्या गजरात आनंदाने आणि उत्साहाने आगमन झाले आहे। तर आता गणपती बाप्पाच्या आगमनानंतर तयारी सुरू होते ती गौरी आगमनाची। गौरीचं आगमन आपल्या घरी आनंद, समृद्धी आणि सुखाची चाहूल घेऊन येतं आणि त्यांचं पूजन हे अत्यंत शुभ मानलं जातं। चला तर मग जाणून घेऊया या पवित्र सणाच्या विधींची संपूर्ण माहिती। गणपती आगमनाच्या दुसऱ्या दिवशी असते ती ऋषीपंचमी आणि त्यानंतर होते ते गौरी आवाहन। गौरी पूजन हे देखील भाद्रपद महिन्यातील महत्त्वाचे व्रत आहे। ज्येष्ठा गौरीचे प्रत्येकाकडे आपापल्या परंपरेप्रमाणे पूजन होते। तर जाणून घेऊया गौरी आवाहन ते गौरी विसर्जन या दरम्यान काय काय केले जाते। भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन झाल्यानंतर भाद्रपदातील शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींचे घरोघरी आगमन होते। भारतीय परंपरा संस्कृतीत गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे। अनेक ठिकाणी गौराईचे पूजन महालक्ष्मी स्वरूपात केले जात असल्यामुळे याला महालक्ष्मी पूजन असेही संबोधले जाते। गौरी पूजनाचा एकूण उत्सव हा 3 दिवस असतो। गौरी किंवा महालक्ष्मी पूजन। अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात। भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर घरोघरी गौरींचे आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा होते, म्हणून याला ज्येष्ठा गौरी पूजन असेही संबोधले जाते। मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी गौराई किंवा महालक्ष्मीचे पूजन करावे। सकाळी नित्योपचार आटपल्यानंतर गौरी वा महालक्ष्मीचे आवाहन करावे। यानंतर षोडशोपचार पूजा करावी। पूजा झाल्यावर आपापल्या परंपरेप्रमाणे नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर आरती करावी। नैवेद्यांचे विविध प्रकार। दुसऱ्या दिवशी गौरीला विविध प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात। त्यामध्ये रव्याचा लाडू, बेसन लाडू, करंजी, चकली, शेव, गुळ पापडीचा लाडू, पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, आंबाडीची भाजी, 16 भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ यांसारख्या पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो। तसेच शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे आदी पदार्थांचाही नैवेद्यात समावेश केला जातो। केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात। महाराष्ट्रात काही ठिकाणी गौरी पूजनाच्या सायंकाळी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात। दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धत प्रचलित आहे। गौरी विसर्जन। तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे किंवा महालक्ष्मीचे विसर्जन करतात। त्या दिवशी सकाळी पौत्याच्या वा सुताच्या गाठी पाडतात। त्या सुतामध्ये हळदी कुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालतात। हळदी कुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तूंचा त्यात समावेश असतो। गौरींची किंवा महालक्ष्मींची पूजा व आरती करतात। गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात। गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन करावे। गौरींचे विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती घरभर व झाडांवर टाकतात। त्यायोगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे। तर मित्रमैत्रिणींनो, आज आपण गौरीचं आगमन, पूजन आणि विसर्जन कसं करावं याबद्दल संपूर्ण माहिती घेतली। या पवित्र सणाचा उत्साह कायम आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येत असतो। गौरींचं विसर्जन जरी होत असलं तरी त्यांच्या आशीर्वादाने आपलं जीवन सुदृढ आणि मंगलमय होईल हीच प्रार्थना। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच धार्मिक आणि सांस्कृतिक माहितीसाठी आमच्या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा व आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।